हाय शीला, आज आम्हाला काय दाखवणार आहेस? बाटा फिश माछ म्हणजे मस्टर्ड पेस्ट मध्ये बनवलेले मासे. कुठला मासा आहे हा? हे आहे रोहू, गोड पाण्यातले मासे आहे. हे घेतलेले आता याच्यामध्ये मी हळद आणि मीठ घालून 10 मिनिटं मॅरिनेट करून ठेवलेले. ओके. आणि हे मॅरिनेट होईपर्यंत आपण पुढे काय करणार आहोत? पुढे आपण बाकी तयारी करू. ओला नारळ मोठा तुकडा, 2 टीस्पून खसखस आणि 1 टीस्पून पुरी आणि हे साखर. ओके, साखर 1 टीस्पून आणि 1 टेबलस्पून दही. ओके. आणि हे कोथिंबीर बारीक चिरलेली, कोथिंबीरच्या काड्या थोडासा आणि आलं, मोठा चमचा आलं. आपल्याला वाटून घ्यायचंय. आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलंय. त्यात थोडं पाणी घालून आपण ते आता गाळून घेणार आहोत. आता हे आपण गाळून घ्यायचं. गाळून घे. आणि मिरची आपण ह्याच्यात वाटली नाहीये. वाटलं तर हिरवी मिरची आपण वाटू शकतो किंवा फोडणीत घालू शकतो, ऑप्शनल. ज्यांना जास्त तिखट लागेल त्यांनी आपला मिरची वाटून घेऊ, आपण फोडणीला टाकलं तरी चालेल. कढईत तेल चांगलं तापलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे आपला फिश चिपकून नाही जाणार. आणि ही टिप आहे आपल्याला. 1/2 टीस्पून मीठ घातलंय. आता याला जरा आता हे मॅरिनेटेड फिश आहे ते आपण याच्यात शॅलो फ्राय करून घ्यायचंय. थोडं शॅलो फ्राय. उलटून घेऊया आपण. असं केल्याने फिशचा उग्रवास निघून जातो. आता फिश आपला फ्राय झालाय. आता याच्यात मिरची घालायची. मिरची घालून टाकू म्हणजे तिखटपणा कमी होईल आणि फ्लेवर येईल. ज्यांना जास्त तिखट नको त्यांनी असं मिरची घालावं. ज्यांना तिखट जास्ती पाहिजे ते वाटून घेऊ. आता जे आपण दूध काढून घेतलं होतं मिक्सर, कढईत आपण आता कुठलं तेल घेतलं होतं? कढईत आपण शेंगदाण्याचे तेल घेतले. मस्टर्ड ऑइल मध्ये पण करू शकतो का आपण हे? हा, मस्टर्ड ऑइल मध्येही करू शकतो. आता याच्यात आपण हळद घालतोय आणि थोडे मीठ. मी थोडासा घातला कारण की ऑलरेडी आधीच आपण ते फिश मध्ये मीठ घातलं होतं. ओके. आणि थोडंसं साखर बॅलन्स करायला, टेस्ट बॅलन्स करायला थोडी साखर घातली. आता हे उकळलं की हे चांगले उकळू द्यायचं 10 मिनिटं. बरं. मोठ्या गॅसवरती? मोठ्या गॅसवर. फिशला छान उकळी आलेली आहे. आणि थोडा मस्टर्ड ऑइल. हे मोहरीचं तेल वरून कच्चच घालायचं ना? 1 अर्धा चमचा. अर्धा चमचा. आणि मोहरीचं तेल घातल्यानंतर 2 मिनिटं आपण उकळू दिलंय आणि आपण गॅस बंद केलाय. बेंगॉली फिश करी मस्टर्ड पेस्ट मध्ये. थँक्यू सो मच शीला. ही फिश करी आपण गरम गरम भातावर खाल्ली तर खूप मजा येते.